नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। युद्धविरामाचे राजनैतिक प्रयत्न सुरू असताना रशियन सैन्याने कीव प्रदेश आणि युक्रेनच्या इतर 5 भागात काल क्षेपणास्त्र आणि ड्रोन टाकलेत। युक्रेनच्या हवाई दलाने सांगितलंय की त्यांनी 30 पैकी 29 हवाई हल्ले परतवून लावलेत, ज्यात 4 क्रूझ क्षेपणास्त्रे, 1 किंजल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि 24 शाहेद ड्रोन यांचा समावेश होता। मागील वर्षी 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझापट्टीत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंकडील नागरिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आणि मानवाधिकारांचा भंग झाल्याचा दावा मानवाधिकार तज्ज्ञांनी एका अहवालाद्वारे केलाय। या अहवालाला संयुक्त राष्ट्रांनीही दुजोरा दिलाय। गाझामधील युद्धविरामासाठी आपण अमेरिकेच्या योजनेला प्रतिसाद दिला असल्याचं हमासने सांगितलंय। मात्र यासाठी इस्रायलने गाझात कायमस्वरूपी युद्धविरामाचं वचन द्यावं असं हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितलंय। रशियाच्या लष्करामध्ये भरती झालेल्या 2 तरुणांचा मृत्यू झालाय। रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे। हिंदुस्थानात नोकरी नसल्याने हिंदुस्थानातील अनेक जण रशियात नोकरीसाठी गेले आहेत। रशियाच्या लष्करात भरती झालेल्या या तरुणांचा मात्र अवघ्या 2 महिन्यात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने यासंबंधी माहिती दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे यावर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रबळ दावेदार आहेत, परंतु निवडणुकीआधी त्यांच्या अडचणी वाढल्यात। जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन याला 7 दिवसांच्या खटल्यानंतर डेलावेअर न्यायालयाने गन प्रकरणात दोषी ठरवलंय। अमेरिकेत विद्यमान राष्ट्राध्यक्षांच्या मुलाला न्यायालयाने दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्यानंतर ते पहिल्यांदाच इटली दौरा करतात। इटलीमध्ये होणाऱ्या 50व्या G7 शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत। पंतप्रधान मोदी 13 जून ते 15 जून पर्यंत इटली दौऱ्यावर आहेत। पाकिस्तानने 2024-25च्या वार्षिक बजेटमध्ये देशाच्या संरक्षणासाठी 2122 अब्ज रुपये राखून ठेवलेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 278 अब्ज रुपये अधिक आहे। अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी काल संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पादरम्यान ही माहिती दिली आहे। जम्मू काश्मीरमधील कठुआ पठाणकोट या भागात सीमेपलीकडून काही पाकिस्तानी दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून ते जम्मू पठाणकोट महामार्गावरील लष्करी छावण्या, रेल्वे या ठिकाणी आत्मघातकी हल्ले करण्याची शक्यता आहे। त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आलाय। जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान शहीद झालाय। मंगळवारी रात्रीपासून ही चकमक सुरू असून यात दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय। जम्मूपासून 60 किलोमीटर अंतरावर आंतरराष्ट्रीय सीमेजनिक सैदा सुखेल खेड्यात घुसलेल्या दहशतवाद्याविरोधात लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दलाने मोहीम हाती घेतली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल लाल किल्ल्यावर जवळपास 24 वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्यातील दोषी पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद आरिफ उर्फ अशफाक याची फाशीची शिक्षा कायम ठेवली असून त्याची दया याचिका फेटाळली गेली आहे। अरुणाचलचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे। तसेच पेमा खांडू यांच्यासोबत चौना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर अन्य 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला फटका बसल्यानंतर राज ठाकरे यांच्या पक्षाच्या मनसेने मोठा निर्णय घेतलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी विधानसभा निवडणूक एकटी लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। कतार विरुद्ध मंगळवारी दोहा येथे भारतीय संघ फिफा विश्वचषक फुटबॉलच्या पात्रता फेरीच्या निर्णायक सामन्यात 1-2 ने पराभूत झालाय। सामन्यादरम्यान दक्षिण कोरियाचे रेफरी किम वू सुंग यांनी एक वादग्रस्त गोल यजमान संघाच्या बाजूने योग्य ठरवला होता। याविरुद्ध अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या अन्यायावर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे।
इंडियन प्रीमियर लीगचे मूल्यांकन 2024 मध्ये 6.5% वाढून $16.4 अब्ज झाले. अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक हौलिहान लोकच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हमारे 12 या चित्रपटाचं प्रदर्शन सर्वोच्च न्यायालयाने आज रोखलंय. हा चित्रपट इस्लामिक श्रद्धा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अपमान करणारा असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर जोपर्यंत मुंबई उच्च न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. टॉप 15 मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.